नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्या पार्थला म्हणत असते, मला नंदिनी ताईशी अशी अवस्था बघवत नाही. ती कायम सगळ्यांना नाही मिळून देते, पण आज तिच्यावर अन्याय होतोय. त्यानंतर काव्याला अचानक आठवते, ती पार्थला म्हणते, सकाळी त्या बाईला आपण हॉस्पिटलमध्ये सोडलं होतं ना, आपण त्यांची विचारपूसही केली नाही. तुम्ही एकदा त्यांना फोन करून बघा ना. तेव्हा पार्थ लगेच त्यांना फोन करून विचारतो. तेव्हा समोरून सँडी बोलत असतो. तो पार्थ आणि काव्याचे मनापासून आभार मानतो. आता सँडीला पहिले केलेल्या चुकीचा पश्चाताप होत असतो. त्यामुळे तो पार्थला म्हणतो की मला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ती माझ्याकडून झालेली सर्वात मोठी चूक होती आणि मला ती सुधारायची आहे. तुम्ही मला उद्या भेटा. तेव्हा पार्थ म्हणतो, हो चालेल, आम्ही दोघेही तुम्हाला उद्या भेटायला येतो. तर आता काव्या पार्थला प्रश्न पडला होता, तर उद्या सकाळी काव्या आणि पार्थ दोघेही सँडीला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातात आणि सँडी नंदिनी आणि पार्थच्या लग्नामध्ये झालेला सगळा गोंधळ कसा आणि कोणामुळे झाला हे सगळं काही सँडीला माहीत होतं. तो सांगू लागला की दीपकचा मित्र आहे. त्या दिवशी तुमच्या लग्नामध्ये दीपक सोबत मीही होतो आणि आम्ही दोघांनी मिळून नंदिनीला किडनॅप केलं होतं आणि आम्ही हे सगळं तुमच्या आत्याच्या सांगण्यावरून म्हणजेच वसुंधरा मॅडमच्या सांगण्यावरून केलं होतं. पण आता मला त्याचा खूप मोठा पश्चाताप होतोय. जर काल आला नसतात तर तुम्ही माझ्या बायकोचा आणि माझ्या मुलाचा जीव वाचू शकला नसता. खरंच मी तुमचे उपकार माझ्यावर. तेव्हा काव्य पार्थला मात्र धक्काच बसलेला असतो. आता नंदिनी खोटी नव्हती. जे काही सांगत होती ते खरंच होतं हे सिद्ध करणारा एक बळकट पुरावा काव्या आणि पार्थच्या हाती लागलेला असतो. आणि आता काय वसुहत्याची खैर नव्हती. आता काव्या पार्थ सँडीला म्हणतात की तुला हेच सगळं आमच्या घरी येऊन सांगावे लागेल. तेव्हा सँडी म्हणतो, हो चालेल. मी तर आता काव्या पार्थ सँडीला घेऊन घरी येतात. काव्या मोठ्या मोठ्याने आवाज देत वसुहत्याला बाहेर बोलवत असते. काव्याचा आवाज ऐकून सगळं घरातील हॉलमध्ये जमा होतात. तेव्हा वसुहत्या म्हणते, कशाला ओरडते, आज काय नवा तमाशा. तेव्हा काव्या वसुंधराला म्हणते, तमाशा तर खरा तुम्ही केलाय, आमच्या लग्नांचा, आमच्या नात्यांचा. तेव्हा वसुंधरा म्हणते, तू काय बोलते, तुला कळतंय का? काल तुझ्या बहिणीने एकपट तमाशा केला, आज तू दुप्पट तमाशा घालतेस. तेव्हा म्हणते, आता तर खरा तमाशा सुरू झाला आहे. तुम्ही म्हणत होता ना तुम्ही नंदिनी ताईला किडनॅप नाही केलं, तर आता हे सिद्ध करून दाखवते की तुम्हीच नंदिनी ताईला लग्नातून किडनॅप केलं होतं. हे ऐकताच वसुंधराला मात्र मोठा धक्का बसतो आणि तिचा कापरा चालू होतो. विक्रम आता काव्याला चिडून म्हणतो, काव्या आता तू काय नवं सांगणार आहेस. तेव्हा काव्या म्हणते, विक्रम काका, आहो आता तर मी सगळं सत्य बाहेर आणणार आहे. काल माझ्या बहिणीवर जे आरोप झाले ते खोटे होते, सिद्ध करून दाखवणार आहे. तेव्हा काव्या सँडीला आवाज देऊन बोलावते. सँडी बघताच वसुहत्याची मात्र पायाखालची जमीन सरकते. तर सँडीला बघताच नंदिनी बोलते, हा तर तोच आहे ना जो दीपक सोबत होता मला किडनॅप करणारा. तेव्हा काव्या म्हणते, हो हा तोच आहे. काल दीपक जरी खोटं बोलला तर आज हा सँडी खोटं बोलणार नाही. हा सँडी सांगेल खरं काय आहे. तेव्हा सँडी सगळ्यांना सांगतो की हो, या वसुंधरा मॅडमनेच मला दीपकला नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं आणि तिच्या सांगण्यावरून आम्ही नंदिनीला किडनॅप केलं होतं. हे सगळं आम्ही दीपकचा एक चांगला मित्र आहे. तेव्हा वसुंधरा म्हणते, नाही, हा खोटं बोलतो. या काव्याने या माणसाला खोटी साक्षी देण्यासाठी पैसे देऊन बोलावलं नसेल. कारण तेव्हा काव्या म्हणते, हा खोटा नाही तर हा सगळ्यात खरा पुरावा आहे, कारण त्याच्याकडे तुमचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे आणि त्यात तर खोटे सांगू शकत नाही ना. तुम्हाला पुरावाच पाहिजे होता आणि मी तो पुरावा घेऊन आले. मग आता सँडी त्यांच्याकडे असलेल्या दीपक वसुंधराचे कॉल रेकॉर्ड सगळ्यांना ऐकून दाखवतो आणि आता सगळ्यांना सत्य समजलं होतं की नंदिनीला भर लग्नातून किडनॅप करणारी वसुंधराच होती आणि नंदिनी जे काही सांगत होती ते खरं होतं. तर आता काव्या रम्याला म्हणते, तुम्ही तुमच्या बॅगा भरा, कारण तुमची या घरातील वेळ संपली आहे, हो की नाही. वसुंधरा आत्या, तर प्रेक्षकांनो, मालिकेत येणारा हा ट्विस्ट पाहायला तुम्हाला आवडेल का? नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.